असेल तर साधारण 3 आठवड्यापूर्वी ज्या महानगरपालिकेमध्ये जो एक टेंडर घोटाळा होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाहेर काढलेला, जी कचरा उचलण्याची प्रक्रिया होती आणि त्याचं जे टेंडर होतं त्यामध्ये कशा पद्धतीने कंत्राटदारांना एक ठराविक कंडिशन्स तयार केल्या गेल्या आणि ते कंत्राटदार क्वालिफाय करण्याचा घाट हा अधिकाऱ्यांनी घातला आणि पॅकेट ओपन व्हायच्या अगोदरच आम्ही आपल्याला सांगितलं होतं की कोण कोण कंपन्या क्वालिफाय होणार आणि त्याप्रमाणे पॅकेट ओपन झालं आणि त्याच कंपन्या तिकडे क्वालिफाय झाल्या। त्याच्यानंतर आम्ही आपल्याला सांगितलेलं की कुठल्या कुठल्या कंपन्यांना कुठल्या कुठल्या वॉर्डातनं कुठलं कुठलं टेंडर मिळणार। अजूनही ते पॅकेट ओपन झालेलं नाही, पण तरीही या सगळ्या कंपन्या या आपापसात कशा मिळालेल्या आहेत याच्यासाठी आम्ही 2 RTI हे महानगरपालिकेकडे टाकले होते। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायला आम्हाला नकार दिला। त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आम्ही आपल्याला आत्ता या टेंडर संदर्भातली जी कागदपत्र ज्या कंपन्यांनी सबमिट केलेली आहेत ती कागदपत्र आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, अशा प्रकारे उत्तर महानगरपालिकेने दिलं। मुळात टेंडर प्रक्रिया जरी कंप्लीट झाली नसली तरी आम्ही त्यांना तेच पेपर मागत होतो जे पेपर अधिकाऱ्यांनी जे कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांकडे सबमिट केलेले आहेत, म्हणजे जे ऑलरेडी त्यांच्या रेकॉर्डवर आहेत तेच पेपर आम्ही मागत होतो। पण थातूर मातूर कारण देऊन आम्हाला हे पेपर द्यायला नकार दिला। त्या संदर्भात आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत, अजून ती कागदपत्र मिळालेली नाही। पण महानगरपालिकेत काही अधिकारी आहेत ज्यांना अजूनही वाटतं की महानगरपालिका ही चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याचं टेंडरिंग झालं पाहिजे, लोकांचे अवास्तव पैसे गेले नाहीत पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे आणि म्हणून आम्ही जे कागदपत्र RTI खाली द्यायचा नकार महानगरपालिकेने दिला ती कागदपत्र सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहेत आणि ती कागदपत्र आज आपल्या समोर आम्ही ठेवतोय। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि ज्या टेंडर मध्ये आल्या त्याची लिस्ट महानगरपालिकेने काढलेली आहे। त्याच्यामधलं एक उदाहरण द्यायचं झालं तर जे जी साऊथ आणि जी नॉर्थचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये 3 लोक क्वालिफाय झालेली आहेत। एक आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, एक आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि तिसरी कंपनी आहे AG एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड। आता महानगरपालिकेच्या ज्या टेंडर कंडिशन्स आहेत त्यातला सेक्शन 55 सेक्शन 55 मध्ये काय नमूद केलंय, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे जर 2 कंपन्या यांच्या डायरेक्टर्स मध्ये या कंपन्यांमध्ये जर टेंडर भरण्याच्या प्रक्रियेच्या आधी जर त्यांचे आपापसात व्यवहार असतील किंवा त्यांच्या डायरेक्टर्सचे आपापसात व्यवहार असतील किंवा त्या कंपन्यांमध्ये देणं घेणं असेल किंवा त्या कंपन्यांनी जॉईंटली कुठे काम केलं असेल तर त्या कंपन्या एकमेकांसमोर त्यांना टेंडर भरता येत नाही। हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सेक्शन 55 टेंडर कंडिशन मध्ये दिलेला आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलंय सेक्शन 55 मध्ये, अर्जदार एकाच वेळी 2 आस्थापनांचा घटक असू शकत नाही। अर्जदार एकाच वेळी 2 कंपन्यांचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही। एकाच टेंडर मध्ये बीड करणारे 2 अर्जदार एकमेकांशी संबंधित असू शकत नाही। त्यांना एकमेकांच्या आर्थिक क्षमता आणि निर्णय प्रक्रियेबद्दल माहिती मिळेल असा संबंध त्यांच्यामध्ये असू शकत नाही। आता आपण या 2 कंपन्यांचं प्रोफाइल बघूया। या 2 कंपन्यांमध्ये टी वॉर्डला, बरोबर आहे,
त्याची ही माझ्याकडे ऑर्डर आहे, वर्क ऑर्डर कॉपी आहे. The Municipal Commissioner on behalf of Municipal Corporation Greater Mumbai by seeking approval of Standing Committee has accepted your tender for subject work. आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहे तर ह्याच्यामध्ये मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट आणि दिल्ली ना, दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट यांची एकत्र दिलेली ही वर्क ऑर्डर आहे, जी याच्यामध्ये त्यांनी एक LLP फॉर्म केलेली आहे, ही आपण बघू शकता. या दोन कंपन्यांची ऑलरेडी एक LLP आहे, ज्याला लिमिटेड लायबिलिटी आपण कंपनी म्हणतो, पार्टनरशिप म्हणतो, ती ऑलरेडी आहे. म्हणजे ह्या दोन कंपन्यांचा एकमेकांशी संबंध आहे. ही या दोन कंपन्यांची बॅलन्स शीट आहे. या बॅलन्स शीट मध्ये एकमेकांना पैसे ट्रान्सफर केल्याचं लेजर हे पूर्ण या बॅलन्स शीट मध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघाल तर शॉर्ट टर्म आणि लोन ऍडव्हान्सेस मध्ये मेट्रो वेस्ट हँडलिंगला अनसिक्युअर्ड लोन हे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटने दिले आणि ते कितीचं दिलंय 42 कोटी 64 लाख ना, हे किती 4 कोटी 4 कोटी 26 लाख 40,810 रुपयाचा लोन हे दिल्ली वेस्टनी मेट्रो हँडलिंगला दिलेलं आहे. म्हणजे या दोन कंपन्यांचा परस्पर संबंध आहे जो आपण एस्टॅब्लिश करतो. याच्यामध्ये 31/3/2025 चे पण बॅलन्स शीट मध्ये त्यांच्या दिसतंय आणि 31/3/2024 च्या पण बॅलन्स शीट मध्ये दिसतंय. आता दुसरी एक जी कंपनी आहे परचे कॅपिटल्स, यांच्याकडनं 2 करोडचं लोन दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने घेतलंय आणि त्याच्यानंतर ते पैसे पुन्हा मेट्रो वेस्टला त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत आणि त्यांचं एक फायनान्शियल ॲग्रीमेंट पण आहे. हे त्यांचं फायनान्शियल ॲग्रीमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांचे पैसे देणे घेणे, त्यांचे ट्रान्सफर, हे सगळं या फायनान्शियल ॲग्रीमेंट मध्ये आपल्याला दिसून येतं. आता हे सगळे पेपर्स हे महानगरपालिकेकडे सबमिट झालेले आहेत. म्हणजे त्यांना पूर्ण कल्पना आहे की या दोन कंपन्यांचा आपापसात संबंध आहे, तरी या दोन कंपन्या क्वालिफाय होतात. या दोन कंपन्या आपापसात संबंध असूनही एकमेकांसमोर टेंडर भरतात. मग हे टेंडर खरोखर एकमेकांच्या विरोधात भरतात का एकमेकांच्या सपोर्ट मध्ये भरतात, हा पार्ट इन्व्हेस्टिगेशनचा आहे. ते महानगरपालिकेने केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि जेव्हा हे सगळं होतं, अच्छा, हे दोन जे आहेत डायरेक्टर या दोन कंपन्यांचे, एक आहे गुरपाल सिंग धमीचा डायरेक्टर आहेत. हे आहेत मेट्रो वेस्ट हँडलिंगचे, हे त्यांचं पॅन कार्ड आणि हे दुसरे सनी दिलीप पांड्या, हे त्यांचं पॅन कार्ड आहे. याच्यावरनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा शोध घेतलेला आहे. आता टेंडर कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर टेंडर कंडिशन मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर अशा पद्धतीची जर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल तर ते टेंडर प्रक्रिया ताबडतोब रद्द केली गेली पाहिजे. आणि आमची मागणी सुद्धा हीच आहे की या टेंडर प्रक्रियेमध्ये मुळातच सुरुवातीपासून म्हणजे टेंडर कंडिशन पासून ते टेंडर अलॉट करण्यापर्यंत सगळ्या पद्धती तो मागे हा तो सगळा घोळ आहे. आणि जर आपण या सगळ्या पेपर्स बघितले तर त्या टेंडर कंडिशन मध्ये एक क्लॉज असा आहे की वरील प्रकारचे निविदा रद्दच या दोन्ही कंपन्यांचे आपापसात मोठे आर्थिक व्यवहार करत एकमेकांना सहाय्य करत सदरच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेला आहे व त्यांच्या जोडीला AG एन्व्हायरो या कंपनीने देखील कार्टेल बनवण्यामध्ये हातभार लावलेला आहे. त्यामुळे हे सगळं कार्टेल जे आहे हे कागदोपत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिद्ध केलेलं आहे. आम्ही आयुक्तांना वारंवार या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून हा विषय जनतेच्या समोर सुद्धा आम्ही आणलेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान जे आहे ते जनतेचं होणार आहे. कारण ही सगळी टेंडर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय 35 ते 40% अबोनी भरली गेलेली आहेत आणि
हा, आता या टेंडर मध्ये अजून एक महत्वाचा विषय आम्हाला जेव्हा अभ्यास करताना आढळला, जे लेवी असतात कामगारांचे, म्हणजे कामगारांची जी 49%, ते 2000 कोटी सुद्धा महापालिका या कंत्राटदारांना परत देणार आहे, जे आधीच्या टेंडर मध्ये नव्हतं. जे मागच्या वेळेला जे टेंडर काढले त्याच्यामध्ये नव्हतं. या टेंडरला महानगरपालिकेने कबूल केले की कामगारांची जी लेवी आहे ती सुद्धा 2000 कोटी रुपये आम्ही परत करू. म्हणजे 4000 कोटीच्या ऐवजी 6000 कोटी हे कंत्राटदारांना इथे वाटले जाणार आहेत. खिरापत म्हणून 2000 कोटी वाटले जाणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती. संदीपजी, तुम्ही आता जसं सांगितलं, मुळात पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही आरोप केल्या होत्या त्यावेळेला त्या सगळ्या कंपन्या, किती कंपन्या होत्या? म्हणजे 15 कंपन्या आहेत, त्यापैकी 3 कंपन्या अशा आहेत. नेमक्या किती कंपन्या अशा आहेत ज्यांचे एकमेकांशी आर्थिक संबंध आहे? नंबर 1. आणि नंबर 2, की ज्यांचे केवळ आर्थिक संबंध आहेत की हे नातेसंबंध सुद्धा आहेत? नाही, यांचे पहिल्यापासून फायनान्शियल रिलेशन्स आहेत. नातेसंबंध नाही आहेत, पण फायनान्शियल रिलेशन्स आहेत. फायनान्शियल रिलेशन आपण कशा पद्धतीने म्हणतो, तर एकमेकांची असलेली पार्टनरशिप. जर तुमची आणि माझी जर एका कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे तर आपण दोघं जण एकमेकांसमोर टेंडर भरू शकत नाही, कारण ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मूळ गाभा होतो. की मग जर तुमची माझी पार्टनरशिप आहे तर आपण एकमेकांसमोर टेंडर भरताना आपण अंडरस्टँडिंग करूनच भरतो. त्यामुळे मुळात पार्टनरशिप ज्यांची एकमेकांसमोर दुसरीकडे पण आहे त्यांना याच्यामध्ये भाग द्यायला नाही पाहिजे होता महानगरपालिकेने, तो घ्यायला दिला. ही कागदपत्र महानगरपालिकेकडे नाही आहेत का? तर 100% आहेत. मग असं असून आयुक्त याच्याबद्दल एक चकार शब्द का उच्चारत नाही आहेत? बरं, आमची माहिती अशी आहे की या संदर्भातल्या ज्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आहेत अश्विनी जोशी यांनी सुद्धा या टेंडर प्रक्रियेमध्ये टोटल 6 ऑब्जेक्शन्स घेतली आणि आयुक्तांकडे तसा रिपोर्ट पाठवलेला आहे. त्याची कॉपी आम्ही मागतो, अजून आम्हाला दिलेली नाही. आम्हाला टेंडर प्रक्रिया चालू आहे, आता देता येणार नाही वगैरे थातूर मातूर कारणं सांगितली जात आहेत. 6 ऑब्जेक्शन्स अश्विनी जोशी मॅडमनी दिलेले आहेत आणि या टेंडर प्रक्रिया ही दोषपूर्ण आहे अशा पद्धतीचा अहवाल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तरी सुद्धा आयुक्तांना ही टेंडर प्रक्रिया राबवायची एवढी घाई का आहे, हा महत्वाचा प्रश्न येतो. याच्यामध्ये कोणाचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत हे याच्यामध्ये प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. संदीपजी, मागच्या 24 वॉर्ड मुंबईतले जे आहेत त्या सगळ्या 24 वॉर्डांसाठीच हे कंत्राट काढले जाणार आहे. मागच्या वेळेला तुम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये किती 3 साधारण कंपन्या होत्या ज्यांना टेंडर साठी फायनलाइज करण्यात आलेल्या होत्या किंवा 3 लोएस्ट ज्या होत्या त्यांना दाखवण्यात आलं होतं. या सगळ्या कंपन्यांपैकी किती कंपन्या ज्या आहेत त्या या भ्रष्टाचारात गुंतलेल्या आहेत, की सगळ्याच कंपन्या? बघा, या सगळ्या कंपन्यांनी आपापसात कार्टेल केलेलं आहे. कार्टेल म्हणजे काय? समजा 24 वॉर्ड आहेत, त्याचे समजा आता ABCD हा एक पार्ट बनवलाय, EF साऊथ, F नॉर्थ हा एक पार्ट बनवलाय. आता तुम्ही जर बघाल तर मेट्रो वेस्ट हँडलिंग पहिल्या पार्ट मध्ये पण आहे, ABCD मध्ये. मेट्रो वेस्ट हँडलिंग E मध्ये पण आहे, F साऊथ मध्ये पण आहे, F नॉर्थ मध्ये पण आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग G साऊथ मध्ये पण आहे, G नॉर्थ मध्ये पण आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग H ईस्ट मध्ये पण आहे, H वेस्ट मध्ये पण आहे. मेट्रो वेस्ट हँडलिंग K ईस्ट मध्ये पण आहे, K वेस्ट मध्ये पण आहे. दुसरं आता तुम्ही जर बघाल R साऊथ, R सेंट्रल आणि R नॉर्थ मध्ये पण मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे. N वॉर्ड, S वॉर्ड आणि T वॉर्ड मध्ये पण मेट्रो वेस्ट हँडलिंग आहे. मग एकच कंपनी या सगळ्या ग्रुप मध्ये क्वालिफाय होते. आता आपण बघू दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटचं. दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट G साऊथ, G नॉर्थ मध्ये पण आहे. दुसरं दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट तुमच्या ह्याच्यात पण आहे. दुसरं अजून कुठल्या ह्याच्यात आहे? G साऊथ, G नॉर्थ मध्ये पण आहे. आता K ईस्ट, K वेस्ट मध्ये पण आहे. आणि P वॉर्ड, P साऊथ आणि P नॉर्थ मध्ये पण आहे. मग ज्यात आम्ही कंपन्या सांगितल्या या क्वालिफाय होणार, या क्वालिफाय झालेल्या कंपन्या सगळ्या वॉर्ड मध्ये आलेल्या आहेत. दुसरी AG एनव्हिरो कंपनी आहे, ही सगळीकडे आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे टेंडर कंडिशन बनवायच्या की ठराविक 3-4 कंपन्या, जर 15 कंपन्या आलेल्या तर याच कंपन्या कशा क्वालिफाय झाल्या, यांच्यासाठी त्या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनवल्या गेल्या की जेणेकरून हेच क्वालिफाय होतील आणि हेच आपापसात कॉन्ट्रॅक्ट वाटून घेतील. आणि ग्रुप पण छोटे केलेले आहेत. त्यामुळे हे जे पूर्ण मोडस ऑपरेंटी आहे
ही कशा पद्धतीने हा गुन्ह्याकडे वाटचाल चाललेली आहे हे आम्ही आपल्या अगोदरच निदर्शनास आणून देतोय. समजा जर आयुक्तांनी अजूनही ही टेंडर प्रक्रिया पुढे राबवली तर मनसेचा स्टँड काय? नाही, आम्ही निश्चितपणे याचा विरोध करू. आम्ही या संदर्भात आयुक्तांना पण पत्र दिलेलं आहे. ऑलरेडी याची तक्रार केलेली आहे. डिटेलमध्ये आम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे. याच्यानंतर जर निर्लज्जार्गी महानगरपालिका वागणार असेल तर मला असं वाटतं सरकारने यांना धडा शिकवला पाहिजे. विधान भवनात बसलेले 288 आमदार करतात काय? महापालिकेत नगरसेवक नाही, पण 288 जे विधान भवनात बोंबा मारतायत, भ्रष्टाचाराच्या विरोधात अमित शहा तिकडे संसदेत बिल आणतायत, नरेंद्र मोदी साहेब बिल आणतायत. या भ्रष्टाचाराचं काय करणार? आता सरकारच्या डोळ्या देखत होतोय भ्रष्टाचार. अश्विनी जोशींनी 6 ऑब्जेक्शन घेतलं म्हणताय तुम्ही. अश्विनी जोशी यांनी 6 ऑब्जेक्शन घेतलंय म्हणजे याच्यामध्ये